Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn the lesson 5th in science 2. Lesson is towards green energy. In this lesson, we have to learn 3 main topics: use of various energy sources, generation of electrical energy, and process of generation of electricity and environment. आपण आज टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा लेसन लर्न करणार आहोत. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे ग्रीन एनर्जीच्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे, कशा पद्धतीने ते केले पाहिजे हे या लेसनमध्ये आपण बघणार आहोत. तर या लेसनमध्ये एनर्जी सोर्सेसचा यूज कसा केला जातो, इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट केली जाते, इलेक्ट्रिकल एनर्जीची निर्मिती कशी होते, इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस केली जाते, अँड प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट, आणि इलेक्ट्रिसिटीची जनरेशनची जी प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत, आणि एन्व्हायरमेंटवर त्याचा काय परिणाम होतो तेही आपण पाहणार आहोत. तर एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. आता इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लॉथ अँड शेल्टर. म्हणजे फूड, क्लॉथ आणि शेल्टर व अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 नीड्स बरोबर एनर्जी ही एक चौथी नीड्स झालेली आहे माणसाची. इतकी एनर्जी ही महत्त्वाची आहे. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एवढंच नाही तर झोपेत असताना देखील इलेक्ट्रिसिटी एनर्जी आपण यूज करत असतो. इलेक्ट्रिसिटी जर नसेल तर आपलं जे जीवन आहे ते अतिशय निरर्थक होऊन जाईल, आपल्याला खूप त्रासदायक ते जीवन होऊन जाणार. आणि म्हणून इलेक्ट्रिक एनर्जी ही आपली चौथी नीड आहे. आता ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत आपण की इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते, कशी जनरेट केली जाते, इलेक्ट्रिकल एनर्जीचे जे प्रोड्यूस करण्याचे जे वेगवेगळे प्लांट आहेत तिथे काय केलं जातं ते बघणार आहोत. तर मुळात कोणतीही एनर्जी जी असेल ती प्रोड्यूस होत नाही. आपल्याला एनर्जी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा जो लॉ आहे, कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी, हा लॉ आपल्याला माहिती की कोणतीही एनर्जी कधीही प्रोड्यूस होत नाही, तर ती निर्माण करता येत नाही. तर एनर्जी ही निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तर एनर्जी ही एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ती कन्व्हर्ट मात्र करता येते. एनर्जी ही नेहमी कन्व्हर्ट होत असते. डिफरंट एनर्जी आपल्या आजूबाजूला असतात. कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, थर्मल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, नंतर ॲटॉमिक एनर्जी आहे, अशा अनेक एनर्जी, हीट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, अशा खूप एनर्जी आहेत. तसेच इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या एनर्जी कुठेही प्रोड्यूस होत नाहीत, त्या निर्माण करता येत नाही, नष्टही होत नाही, तर त्या काय होतात, एका एनर्जीतून दुसरी एनर्जी कन्व्हर्ट होते. तर ही इलेक्ट्रिकल एनर्जी कशी कन्व्हर्ट होते, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा मेन टॉपिक आहे, तो आपण बघणार आहोत. आता बघूयात आपण की इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट होण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी कुठे निर्माण होते. तर तुम्ही कोयना डॅम वगैरे नाव ऐकलं असेल, तर ह्या प्लॅन्टमध्ये, वेगवेगळ्या प्लॅन्टमध्ये ही एनर्जी काय केली जाते, प्रोड्यूस केली जाते. म्हणजेच ती एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीत कन्व्हर्ट केली जाते. आता कोणत्या एनर्जीतनं, तर कायनेटिक एनर्जीमधून इलेक्ट्रिकल एनर्जी ही नेहमी कन्व्हर्ट होत असते. आता इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट करण्यासाठी जी कायनेटिक एनर्जी आपण वापरतो किंवा जी कायनेटिक एनर्जी निर्माण केली जाते, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं कोणतं प्रिन्सिपल आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. आता बघा, लक्षात घ्या, जर आपल्याला घरामध्ये लाईट लावायची असेल किंवा कुठलंही इलेक्ट्रिसिटीवरचं जर एखादं इन्स्ट्रुमेंट चालू करायचं असेल, तर आपण काय करतो, स्विच ऑन करतो, म्हणजे विद्युत बटन जे आहे ते चालू करतो, आणि मग इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, आणि मग ती इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यानंतर लाईट लागते, फ्रीज लागतो, TV लागतो. तर इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला हवी असेल तर आपण काय करतो, ती इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो, स्विच ऑन करतो. आणि हा जो स्विच आहे हा कुठल्या तरी बॅटरीला किंवा कुठल्या तरी
ज्या इलेक्ट्रिसिटी वाहून आणणाऱ्या ज्या तारा आहेत त्यांना जोडलेला असतो. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समजा जर लाईट गेली, मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये किंवा मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जर लाईट गेली, तर लाईट गेलेली असताना, इलेक्ट्रिसिटी नसताना सुद्धा घरामध्ये काय चालू करू शकतो आपण, विद्युत दिवे किंवा लिफ्ट किंवा प्रकाश येऊ शकतो. तर हे कशामुळे? तर तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे. त्याचं उत्तर काय आहे? तर जनरेटर. तर जनरेटरमुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. आता जनरेटरमध्ये कुठलीही बॅटरी नसताना ही इलेक्ट्रिकल एनर्जी कशी प्रोड्यूस होते? तर बघा, आता समजा ही आहे कंडक्टर, म्हणजे ही कॉपर वायर आहे, समजा तांब्याची तार आहे. आणि ही तांब्याची तार जर आपण बॅटरीला जोडली आणि स्विच जो आहे तो चालू केला, आणि समजा ह्या तांब्याच्या तारेला इथे समजा आपण ही बॅटरी स्विच चालू केला आणि ही बॅटरी जोडलेली आहे. स्विच चालू केल्यानंतर काय होईल? इलेक्ट्रिसिटी इथून फ्लो व्हायला लागेल, आणि इलेक्ट्रिसिटी ती फ्लो झाल्यानंतर ह्या तांब्याच्या तारेतून ए ते बी पर्यंत इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल, आणि बल्ब काय होईल? हा बल्ब चालू होईल, बल्ब पेटेल, तो लाईट देईल आपल्याला. हा बल्ब का चालू झाला? कारण की ह्या बॅटरीमुळे. ही बॅटरी जर का इथे नसेल तर बल्ब चालू होईल का? ऑब्व्हियसली नाही. जर समजा आपण ही कॉपर वायर बॅटरी जोडली नाही आणि नुसतं स्विच आहे आणि इथे बल्ब आहे, तुम्ही स्विच चालू करा, बंद करा, काही फरक पडणार नाही. हा बल्ब जो आहे तो पेटणार नाही, कारण की इलेक्ट्रिसिटी इथून इथे फ्लो होण्यासाठी बॅटरीची आवश्यकता असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बॅटरी किंवा बाहेरून जे इलेक्ट्रिसिटी आपल्याला सप्लाय केली जाते घरामध्ये, दुकानांमध्ये, ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावी लागते. तर जर बॅटरी नसेल किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिली नाही इथे, तर ही ए टू बी पर्यंत काय होऊ शकणार नाही? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकणार नाही. पण जर समजा मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये लाईट गेली म्हणजे इलेक्ट्रिसिटी गेली तरी सुद्धा थोड्या नंतर 1-2 मिनिटानंतर त्यांच्याकडे लाईट चालू होते, इलेक्ट्रिसिटी येते. मग ही इलेक्ट्रिसिटी कशाने येते? तर जनसेटमुळे येते, जनरेटरमुळे येते. मग जनरेटरमध्ये असं नेमकं काय होतं की तिथं इलेक्ट्रिसिटी बॅटरीचा बॅकअप दिला नाही तरी सुद्धा तिथे इलेक्ट्रिसिटी येते. ते आहे प्रिन्सिपल. तिथे कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं? तर तिथे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल यूज केलं जातं. प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अतिशय सोपं पण अतिशय युजफुल असं हे सायन्स आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे जे सायन्स आहे खूप युजफुल आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जगतामध्ये क्रांतिकारी असं हे प्रिन्सिपल आहे किंवा हे सायन्स आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इलेक्ट्रिसिटी बॅकअप शिवाय कशी प्रोड्यूस होते? तर बघा, तुम्हाला माहिती आहे की समजा मॅग्नेट असेल, समजा हा मॅग्नेट आहे. आता ह्या मॅग्नेटच्या आजूबाजूला सराउंडिंगला काय असतं? तर मॅग्नेटच्या सराउंडिंगला इथे काय असतं? इथे जर आपण समजा लोखंडी वस्तू नेली तर ती काय होते? ह्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होते. का? कारण की इथे काय असतं? मॅग्नेटिक फील्ड असतं. तर इथे असतं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड असतं.
मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजून सांगते. तर ह्या मॅग्नेटच्या सराउंडिंग्जला मॅग्नेटिक फील्ड असतं. तर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर समजा आपण एखादा कंडक्टर आणला, समजा आपण इथे एक कॉपर वायर आणली, समजा ही आहे कॉपर वायर, आणि साधी कॉपर वायर आहे. ह्या कॉपर वायरला कुठली बॅटरी किंवा कुठलाही स्विच कुठलं काहीही जोडलेलं नाही. जर आपण ही कॉपर वायर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणली आणि जर हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे, हे मॅग्नेटिक फील्ड हे जे दिसतं इथे, हे मॅग्नेटिक फील्ड आपण चेंज करायला सुरुवात केली. चेंज करायचं म्हणजे काय करायचं, तर ते मॅग्नेटिक फील्ड त्याला गती द्यायची, मूव्ह करायचं. हे मॅग्नेट हलवलं, हे मॅग्नेट जोरजोरात हलवलं की हे काय होणार आहे, हे मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड जेव्हा चेंज होतं, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का कंडक्टर असेल, इलेक्ट्रिक कंडक्टर असेल, तर त्या चेंजिंगमुळे, मॅग्नेटिक फील्डच्या चेंजिंगमुळे त्या कंडक्टरमधून काय प्रोड्यूस व्हायला लागतं, काय फ्लो व्हायला लागतो. जर मॅग्नेटिक फील्ड, इफ मॅग्नेटिक फील्ड इज चेंज, देन इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस, देन इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड. म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं कंडक्टरच्या भोवतीचं, तर याच्यामध्ये काय प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. मग मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्यासाठी, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हलवण्यासाठी आपल्याला काय, तर दोन प्रकारे आपण हे करू शकतो. एक तर तुम्ही हे मॅग्नेट तुम्ही फिरवू शकता. तर समजा आपण मॅग्नेट घेतलं आणि मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्यासाठी तो मॅग्नेट आपण हलवला जोरजोरात. एकच मिनिट, आपण इथे छोटंसं, समजा हे मॅग्नेट आहे आणि ही कोणाही कॉपर वायर आहे. समजा ह्या मॅग्नेटच्या भोवती जे सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड आहे, समजा आपण हे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय करायचं असेल, चेंज करायचं असेल, त्याला मोशन द्यायचं असेल, गतिमान करायचं असेल, तर आपण काय करू शकतो, तर हे जे मॅग्नेट आहे हे जोरजोरात असं हलवायचं, असं जोरजोरात ह्या कंडक्टरच्या भोवती जोरजोरात ते हलवायचं, असं किंवा असं जोरजोरात अशा पद्धतीने. आणि हे मॅग्नेट चुंबक जर आपण जोरजोरात हलवला तर हे फील्ड काय होणार, चेंज होणार. आणि हे चेंज झालं की या कंडक्टरमधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे होतं जर मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर नेला आणि कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड खूप जोरजोरात चेंज केलं, तर त्या कंडक्टरमधनं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. मग चेंज करण्यासाठी एक तर तुम्ही मॅग्नेट फिरवू शकता किंवा तुम्ही मॅग्नेट स्थिर ठेवलं. समजा असं आपण मॅग्नेट स्थिर ठेवलं आणि इथे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्यासाठी मॅग्नेट फिरवण्याच्या ऐवजी जर आपण हा कंडक्टर आहे, हा अतिशय जोरात असा हलवला, मूव्ह केला जोरात, तर ह्या कंडक्टरमुळे इथलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते काय व्हायला लागेल, चेंज व्हायला लागेल. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की ह्या कंडक्टरमधनं काय होईल, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. म्हणजे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा की जर बिना इलेक्ट्रिक बॅकअप असेल, समजा इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत नसेल आणि जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय बाहेरून केलेली नसेल आणि तरीही आपल्याला इलेक्ट्रिसिटी त्या कॉपर वायरमध्ये प्रोड्यूस करायची असेल, तर तिथे एक मॅग्नेट आणायचा आणि तो मॅग्नेटिक फील्डमध्ये तो कंडक्टर ठेवायचा आणि ते मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्याचे इथे तुमच्याकडे दोन पर्याय असू शकतात. एक तर तुम्ही ते चुंबक जे मॅग्नेट आहे ते जोरजोरात हलवा, किंवा ते स्थिर ठेवून तुम्ही कंडक्टर जोरात हलवा, जेणेकरून कोणत्याही पद्धतीने इथलं मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे. आणि कंडक्टरच्या भोवती असलेलं जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं आपण, तर त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिसिटी काय होते, अशी प्रोड्यूस होते, फ्लो व्हायला लागते. मग या
याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर एक म्हणजे मॅग्नेट आणि दुसरं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्याची आवश्यकता आहे. ओके, समजलं तुम्हाला? मग आता जर समजा आपल्याला मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं असेल तर हे जे मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आपण एका अशा कुठल्या तरी चक्राला, कुठल्या तरी अशा चाकाला जर आपण ते जोडलं, फॅनला जर समजा आपण हे जोडलं आणि तो फॅन जर जोरजोरात फिरवला तर मॅग्नेट फिरायला लागेल आणि मॅग्नेट फिरायला लागलं तर ह्याच्यामध्ये काय होईल, मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. आणि म्हणजेच काय, तर मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये असलेल्या कंडक्टरमधून जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. परत एकदा सांगते, मॅग्नेटमध्ये जर आपण एक कंडक्टर आणला, कॉपर वायर आणली आणि जर आपण ती कॉपर वायर त्या मॅग्नेटमध्ये जोरजोरात मूव्ह केली किंवा तो कंडक्टर, ती कॉपर वायर स्थिर ठेवून मॅग्नेट जर जोरजोरात मूव्ह केला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे त्या कॉपर वायरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ही इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होण्याची ही प्रोसेस आहे. आता आपण इथे प्रोड्यूस होते हा शब्द जरी प्रत्येक वेळेस वापरत असलो तरी सुद्धा ही इलेक्ट्रिसिटी इथे प्रोड्यूस होते आहे असं म्हणण्याच्या ऐवजी ॲक्च्युअल काय होतं, तर ह्या मॅग्नेटिक फील्डची जी कायनेटिक एनर्जी आहे, ती कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय होत असते, कन्वर्ट होत असते. इथे काय होतं, कायनेटिक एनर्जी produces converted into electrical energy. कायनेटिक एनर्जी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, कायनेटिक म्हणजे गतिमानता, गतिज ऊर्जा, तुम्हाला माहिती असेलच. तर गतिज ऊर्जा म्हणजे हे जे फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डची जी गतिज ऊर्जा आहे, त्या गतिज ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं. तर अशा पद्धतीने काय होत असतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमधून कन्वर्ट होत असते. आता बघा, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आपण प्रिन्सिपल बघितलंय. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे जे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत, इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स म्हणजे जिथं विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते, म्हणजे हे जे पॉवर प्लांट आहेत हे वेगवेगळे, तर ह्या पॉवर प्लांटमध्ये काय केली जाते, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस केली जाते. तर ते सगळे पॉवर प्लांट कोणत्या बेसवर आहे, तर प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती ते आधारित आहेत. म्हणजे तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही प्रोसेस घडवून आणली जाते आणि तिथं कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे आपण इथं बघितलंच आहे, व्हेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस, बदलतं हे, पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. या कंडक्टरचे जे पॉईंट आहे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे PD काय होतो, निर्माण होतो. पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला की इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक जी फ्लो आहे तो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तो जायला लागतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. द फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंज इन टू 2 ways. हे फील्ड, मॅग्नेटिक फील्ड कंडक्टरच्या भोवतीचं 2 प्रकारे आपल्याला चेंज करता येतं. तर 2 प्रकार कोणते, इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज रोटेटिंग. कंडक्टर स्टेशनरी स्थिर ठेवायचा आणि मॅग्नेट रोटेट करायचं. मॅग्नेट हे काय करायचं, रोटेट करायचं असं जोरजोरात आणि ते केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. किंवा दुसरा प्रकार काय, इफ मॅग्नेट इज स्टेशनरी, मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचं अँड कंडक्टर इज मुव्हिंग अँड कंडक्टर मूव्ह करायचा. म्हणजे तुम्ही एकदम कंडक्टर मूव्ह करा किंवा मॅग्नेट मूव्ह करा, जेणेकरून मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल.
द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. आणि जिथं इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट होते म्हणजे विद्युत शक्ती जिथं निर्माण केली जाते ज्या मशीनमधून, ज्या मशीनमुळे इलेक्ट्रिकल शक्ती ही जनरेट केली जाते, तर त्या मशीनला काय म्हणतात, इलेक्ट्रिकल जनरेटर असं म्हणतात, इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतात. तर इलेक्ट्रिक जनरेटर हे बघा, हे इलेक्ट्रिक जनरेटर आहे. या इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये काय होतं बघा, तर इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन दाखवलेलं आहे बघा. हा मॅग्नेट आहे आणि ही कॉईल आहे, म्हणजे ही काय आपली तांब्याची तार आहे, कंडक्टर आहे. आणि ही कॉईल, हा जो मॅग्नेट आहे, हा मॅग्नेटला एक रोटेटिंग मॅग्नेट आहे. ह्या मॅग्नेटला एक काय लावलेला आहे, एक सिलेंड्रिकल रॉड लावलेला आहे. आणि हा रॉड काय करतो, हा रॉड जोरात असा धरायचा आणि जोरात फिरवायचा. आणि तो फिरवल्यानंतर मॅग्नेट फिरतो आणि मॅग्नेट जोरात फिरल्यानंतर इथं या कॉईलमध्ये काय निर्माण होतं, पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. कारण की मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं, म्हणजे या मॅग्नेटला रॉड लावलेला आहे. तर हे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. आता हा जो रॉड आहे, हा रॉड कसा फिरवायचा, आता हाताने फिरवणं शक्य आहे का, तर नाही. तर ह्या रॉडला असं चाक लावलं जातं बघा. हे चाक आहे आणि हे चाक त्याला टर्बाईन असं म्हणतात. हे टर्बाईन इथं याला लावलं जातं आणि ते टर्बाईन, हे चाक याला लावल्यानंतर हे चाक फिरवलं जातं. आता हे चाक कसं फिरवायचं, तर या चाकांचे जे हे ब्लेड आहेत, पाते आहेत, या पात्यांना एक वाफ सोडायची याच्यावर, किंवा याच्यावर पाणी सोडायचं, किंवा याच्यावर वाऱ्याचा झोत सोडायचा. कुठल्या तरी फोर्सनी हे काय होतं, याला समजा याला वाऱ्याचा झोत दिला तर हे पाते काय व्हायला लागतात, फिरायला लागतात. आणि हे जोरात फिरतात. आणि हे फिरले की याला ही जी रॉड लावलेला असतो, हा रॉड फिरायला लागतो आणि त्याला हा जो मॅग्नेट जोडलाय तो मॅग्नेट फिरायला लागतो. मॅग्नेट फिरायला लागला की काय होतं, तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की कॉईल जो आहे त्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाले तर हे व्होल्टमीटर आहे, ह्या व्होल्टमीटर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं आणि याच्यामध्ये विद्युतधारा निर्माण होते. तर हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची आकृती. ही आहे टर्बाईन, याला टर्बाईन म्हणतात. प्रत्येक इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट्समध्ये टर्बाईन वापरलं जातं आणि हे ॲक्च्युअल जनरेटर आहे. तर लार्ज जनरेटर आर युज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लॅन्ट्स. मोठमोठे जनरेटर हे व्यावसायिक विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये वापरले जातात. टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. टर्बाईन कशाला यूज केलं जातं, तर त्याला जे मॅग्नेट जोडलेलं असतं त्या मॅग्नेटला रोटेट करण्यासाठी हे टर्बाईन यूज करतात. टर्बाईन हॅज ब्लेड, त्याला ब्लेड असतं. व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस डायरेक्टेड ऑन द ब्लेड्स, देन द टर्बाईन्स इज रोटेट बिकॉज ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर. हे इलेक्ट्रिक जनरेटरला जोडलेलं असतं. दस द मॅग्नेट इज इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट रोटेटिंग अँड इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस. आता इथे काय होतं, तर प्रॉपर एनर्जी सोर्सेस, टर्बाईन फिरतं जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल